नमस्कार, मी शिवम आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ कॅप्चर्ड विथ शिवम. आता साऊंड बरोबर येतो आहे का ना आय डोंट नो. म्हणजे मी आत्ताच ट्राय करायला घेतला आहे फक्त, की म्हणजे माईक लावला आहे, कनेक्ट केला आहे, रेकॉर्डिंग पण मोबाईलनेच चालू आहे. कदाचित एअर म्हणजे हवेचा विंड नॉईज येत असेल. तर ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ फक्त टेस्टिंगला बनवतो आहे, म्हणजे कारण काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न आहे. नॉर्मल ब्लॉगिंग ट्राय करून बघितली, म्हणजे ट्राय केली आहे. आता हा एक आणखी छंद जोपासूया. ओव्हरऑल यूट्यूबवरती फेमस होण्यासाठी काहीही करू शकतो आपण. म्हणजे काही असं नाही, बट ट्राय करायला काय हरकत आहे. जमलं तर जमलं, आपलं नशीब किती चांगलं आहे ते बघायचं. आपल्या नशिबात लिहिलं आहे का काही चांगलं तर ठीक आहे, नाहीतर मग काय करू नाही शकत. मी आता बोलतोय कंटिन्यू. चांगला आशीर्वाद द्या, थँक्यू. आता कॅमेरा अँगल पण कसा सेट झाला आय डोंट नो. आय थिंक वन साईड झाला आहे, कारण मोबाईलला बरोबर मध्ये माउंट नाही करता येत आहे, तो इश्यू आहे. बट बघू, कदाचित म्हणजे थोडं डोक्यात आहे ॲक्शन कॅमेरा म्हणजे भेटतो गोप्रो टाईप वगैरे. म्हणजे गोप्रो वगैरे आपल्याला काय घेता येणार नाही, बट बघू, विचार चालला काहीतरी ॲक्शन कॅमेरा घेऊ एखादा बजेटमध्ये 7-8 हजारपर्यंत. 7-8 हजारपर्यंत नाही, जर चांगला असेल तर मग थोडं बजेट वाढू शकतो 10 हजारपर्यंत. बट बघू आता काय कसं काय, देवाची मर्जी, सब कुछ राम भरोसे. सो आता लागलो आपण पाम बीच हायवे. इथे आता मला वाटते हवेचा जास्त व्हॉइस येत असेल. माझा आवाज येताना खूप म्हणजे शक्यता कमी आहेत माझा आवाज यायला. ते आता पोचून मी जेव्हा चेक करीन तेव्हाच लक्षात येईल. हां, आणि आपण चाललोय म्हणजे आता चाललोय कामावर. आज सोमवार म्हणून बोललो की 2 दिवस मी कॅमेरा माउंट म्हणजे मोबाईल माउंट वगैरे केला. फ्रायडेच्या दिवशी सॅटर्डे संडे कॅमेरा माउंट करून बघत होतो येतोय का बरोबर वगैरे, शूट वगैरे बरोबर होतंय का. शूट तर होतंय प्रॉपर, बट कसं आहे मोबाईलची क्वालिटी म्हणजे एवढी काही खास नाही. मी वापरतोय तो फोन आहे मोटो H40, मोटोरोलाचा H40. मग ठीकठाक क्वालिटीच देतोय, मला एवढी काही पसंत नाही पडत आहे. अगोदर मी पिक्सेल वापरत होतो, त्याला क्वालिटी छान म्हणजे मस्त होते, एक नंबर क्वालिटी होते त्याची, फोटो क्वालिटी पण आणि व्हिडिओ क्वालिटी पण नावाप्रमाणे. एक तर गुगलचा डिव्हाइस होता तो, त्यामुळे गुगलचा प्रोसेसर स्वतःचा, तर मग खडकी घेते ना, त्यामुळे फीचर्स चांगले होते. म्हणजे एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हता की तुम्ही बोलायला आयफोन क्वालिटी देत तर नाही, बट अँड्रॉईडमध्ये पण अँड्रॉईड असून चांगली क्वालिटी द्यायचा. मग त्यामुळे हा मोबाईल एवढी काही खास क्वालिटी देत नाही मला. खंबे जैसा खड़ा है, लंबा चौड़ा फुलझड़ा है. आर यू कॉमेडी मी? अजून 20 सेकंद. हां, तर कुठं येतो मोबाईलवर. तर हा मोबाईल एवढी काय खास क्वालिटी देत नाही व्हिडिओची. म्हणजे तो आता व्हिडिओ मी जर बघीन नीट आला असेल, साऊंड वगैरे येत असेल तर मी टाकीन, पण त्यावरून तुम्हाला कळेल. नाहीतर मग हा व्हिडिओ फक्त माझ्यापुरता सीमित राहील. एकदम काय बोलतात त्याला, एकदम प्रायव्हेट. MMS नाही MMS नाही,
म्हणजे MMA हा शब्द काय एवढा खराब नाही आहे. प्यारी समझ गई. MMA हा सुद्धा SMS टाईपच असतो, म्हणजे त्यामधलाच एक त्या जाती प्रजातीमधलाच आहे. बट लोकांनी MMA या शब्दाचा फुल म्हणजे अलगच अर्थ काढला आहे, अलगच वापर केला. त्यामुळे MMA म्हणल्यावरती मला स्वतःला हसायला आलं. ठीक आहे, हा मग MMA नाही बट प्रायव्हेट व्हिडिओ. हा प्रायव्हेट व्हिडिओ आहे राहील. म्हणजे जर क्वालिटी वगैरे काहीच चांगली नसेल, मला स्वतःलाच नाही आवडली अजिबातच, तर मग हा व्हिडिओ डिलीट होईल. डायरेक्ट फक्त टेस्ट करेन डिलीट होईल. हां, आणि माईक मी आत्ताच मागवला, याच्यासाठीच माईक एक मागून घेतला, वायर्ड माईक मागवण्याचा. म्हणजे आय थिंक काहीतरी 350 का 400 असं काहीतरी प्राईस होती. 350-400 रुपयाचा होता. तर मागवला. मी बोललो ट्राय करूया काय कसं काय आहे. ह्याला आवाज बघावा लागेल. आणि जर जो विंड रिड्युसरचा जो नॅपल का लेपल बोलतात ना, एक येतो बघा मोठा कापसासारखा माईकवरती लावतात, तसलावाला एखादा कदाचित घ्यावा लागेल. म्हणजे ह्याची आधी एकतर ही क्वालिटी बघावी लागेल. मी आता लेपल वगैरे काही लावलं नाही यावरती, तर त्याप्रमाणे कसा आवाज येतो आहे. मग जर आवाजची क्वालिटी चांगली असेल तर फक्त लेपल घेऊ शकतो याच्यावर लावायला. नाहीतर आवाजच चांगला येत नसेल तर लेपल लावून काय तेवढा म्हणजे एवढा काय खर्च नाही ना. पण तरी मग लेपल घेऊन काय फायदा नाही. मग दुसरा माईक मागवेन कदाचित. जर दुसरा मागवला मग त्यासोबत लेपल आय थिंक येईलच. यासोबत नाही आलं, बघू त्यासोबत येऊ पण शकतं. मग त्यामुळं आधी याची क्वालिटी चेक करूया अशीच नॉर्मल, क्या चलतं आहे क्या सीन आहे. मग त्याप्रमाणे पुढे विचार आहे. आता सध्या जो येतो आहे त्यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल. हां ठीक आहे. आणि स्टार्ट करतो आहे आत्ताच फक्त, त्यामुळे एवढी काही आयडिया नाही आहे. व्हिडिओज बघूनच मी पण शिकायचा प्रयत्न करतो आहे, जेवढं जमतं आहे तेवढं. बघू. आता टाईम झाला आहे 9:20. आपली ड्युटीच असते 9ची. म्हणजे तशी मला 9 तासाची ड्युटी आहे आपली, 9 ते 6. बट इन ॲडजस्टमेंट 10 ते 7 करू शकतो एखाद्या वेळेस. बट मी कंटिन्यू 10 ते 7 मी 10 ते 7च करतोय, कारण मला सकाळी उठायचा कंटाळा येतो. त्यामुळे कंटाळा नाही येत, उठवलंच जात नाही. म्हणजे कंटाळाच येतो. काय बोलतोय? ओय ओय कसले रायडर असं भाई. 4 व्हीलरवाले तर 4 व्हीलरवाले की रिक्षावाले, म्हणजे अंधाधुन गाड्या मोठ्या आहेत ना. भीती कोणाला? आम्हाला 2 व्हीलरवाल्यांनाच. म्हणजे तसे काय 2 व्हीलरवाले पण काही चांगले नाहीत, सगळे 2 व्हीलरवाले चांगले नाहीत. ते पण वाकडी तिकडे फुल 1 2 3 4 सगळे एकसाथ फुल धूम मचवतात ते लोक पण. बट यांच्या गाड्या मोठ्या आहेत, जास्त नुकसान नाही आहेत. 2 व्हीलरवाला जर मेला तर मग स्वतः पुरतं नुकसान करेल. बट 4 व्हीलरवाल्यांनी जर चुकी केली ना तर मग स्वतःच्या त्याला तर काय होणार नाही, बट जो असेल समोर त्याला तर नुकसान मोठं होईलच. कारण 4 व्हीलर आहे, गाडी मोठी आहे, पॉवर मोठी आहे, ती त्याच्या स्वतःच्या स्पीडने असेल. आणि 2 व्हीलरचा एक पॉईंट आहे की अशा ट्रॅफिकमधून अधूनमधून 4 व्हीलर तसे अरे सगळेच वाईट नसतात, चांगले असतात काय म्हणजे असे ट्रॅफिकमध्ये थोडी जागा सोडून ठेवतात. त्यांना माहिती आहे की बाईकवाले येतात, त्यांची गाडी निघू शकते जास्त ट्रॅफिक असेल तर आजूबाजूने, किंवा अधूनमधून राईट लेफ्ट करत छोट्या जागेतनं.
तर मग ते पण काय काय लोक असतात जे जागा पटकन देतात किंवा मागे पुढे करतात. पण काय काय जण एवढे असतात ना म्हणजे हरामी की मुद्दाम हो ना, म्हणजे जागा असेल ना आणि दिसला बाईकवाला येतोय की जाईल तो कदाचित इथून, तर मग मुद्दामून पुढे घेणार म्हणजे तो गॅप कव्हर करून टाकणार, ना पूर्णपणे पुढे ना पूर्णपणे मागे. असं नाही की ते त्या गॅपमधून निघू शकणार आहेत, निघू पण नाही शकणार आहेत, बट तरी म्हणजे कुचकेगिरी करायचं काय तर लिमिट असतं का नाही. हे बघा, दिस इज स्किल्स नॉट सो स्किल्स. गाडी आहे, जागा खूप आहे. आता माझा हा अँगल मला वाटतं की क्रॉस आहे. आय डोंट नो क्रॉस आहे का नाही. माउंट कदाचित क्रॉस लागला असेल तर आय डोंट नो. 2 दिवस चेक केला तेव्हा तर सरळ होता. आता हा थोडा कसं आहे, कॅमेरा वन साईड असतो ना आपला आणि किंवा वर किंवा खाली असतो. तर कॅमेरा आता इथे आहे या साईडला, डाऊन द खालच्या साईडला. तर मग तो वन साईड थ्रू व्हिडिओ असा देतोय, क्रॉस ठेवावा लागतो त्याला. तर मग त्याची जास्त भीती वाटते. मग त्यामुळे जो ॲक्शन कॅमेरा असेल ना, तो कसा तो जास्त चांगला सेटल होतो. छोटा असतो, कॉम्पॅक्ट एकदम, तर स्क्रूमध्ये पण टाईट वगैरे बरोबर परफेक्ट होतो. बट ह्याचा इश्यू, मोबाईलचा इश्यू असा आहे, एक तर आपण गाडी चालवताना हवा जोरात येते. माउंट काय एवढा खास क्वालिटीचा आहे नाही माझा जो घेतला आहे, बट फक्त मी ट्राय करायला घेतला आहे. त्या म्हणजे माझ्याकडे होता, मी आधीच मागून ठेवला होता. म्हणजे आधी म्हणजे खूप आधी, वर्ष करायचं झालं, मागून ठेवलेला. एका हेल्मेटला जुन्या लावला पण होता. मग पण असं झालं की मूड गेला. आपलं मुडी कारभार आहे ना, मूड गेला, काय करायची इच्छा नव्हती. तेव्हा विचार काढून टाकला मग काय. मग आत्ता आलं परत डोक्यात करावं म्हणून मग मागवला. म्हणजे मागवला नाही, होता तो शोधून काढला, कुठे ठेवलेला तो शोधून काढला आणि बघितला सेट करून माझ्या हेल्मेटला. माउंट बरोबर घालायला लागलाय, फक्त तो मोबाईल पकडायचा होल्डर आहे ना, तो खास क्वालिटीचा नाही आहे. माउंटचा काही विषय नाही. मी बऱ्याचशे युट्यूबर्स वगैरे बघितले, बरेच लोक असे वापरतात. हो भाय, हे देख हे कुठं चाललंय, भाजी मार्केटवरून आलेले दिसते ते. APMC मार्केट वाशी 100%. आता हे करायचं जाणार ठाण्याला, हा टेम्पो कदाचित म्हणजे काय 90% ठाण्यालाच जाईल. टेम्पोवाल्यांच्या आजूबाजू थांबायचं नाही, त्यांच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये थांबला का बाई भीतीच वाटते. एकदा आता लास्ट म्हणजे कुर्ल्यामध्ये बसने वगैरे पण झालं, त्यामुळे बसवाल्यांची म्हणजे एवढी बेकार भीती वाटते. चालताना म्हणा तर गाडी चालवताना म्हणा, असं वाटतं बसवाल्यांच्या आजूबाजू थांबूच नाही. म्हणजे अगोदर लहानपणी ती व्हॅन असायची ना, ती पूर्ण पॅक, ब्लॅक कलरची, व्हाईट कलरची वगैरे. ब्लॅक कलरची एवढी नाही, बट पिक्चर मध्ये कशी व्हाईट कलरची कंटिन्यू दाखवायचे ना, की किडनॅप करायला तसली वापरतात. तर त्यामुळे त्या व्हॅनची जशी भीती वाटायची ना लहानपणी, त्यापेक्षा दुप्पट आता बसची भीती वाटते. म्हणजे टेम्पो पण तेवढेच डेंजरस आहे. काय काय टेम्पो ड्रायव्हर पण तेवढेच, टेम्पो, ट्रक, लॉरी ड्रायव्हर वगैरे सगळे तेवढेच डेंजरस आहेत. काय काय म्हणजे अंधाधुंद गाडी चालवतात, मागे पुढे बघत नाही, पळवत आहेत. म्हणजे जिथून एंटर नाही, ब्रिजवरून नाही जायचं तर ब्रिजवरून नेणार, पुन्हा रोड थांबवून ठेवणार, स्टॉप करून टाकणार पुन्हा. आणि 4 व्हीलर म्हणा, बाईक म्हणा, रिक्षा म्हणा, पटकन निघून जातात. पण जर टेम्पोवाला एकच मोठा आला मध्ये तर पूर्णच अडकून जातं ना. त्याने युटर्न घ्यायला जागा म्हटली तरी रोड ब्लॉक होतो. मग त्यांच्यासाठी एखादा रोड बाहेरनं काढला पाहिजे सिटीच्या. म्हणजे पण आता काय बोलायचं, माझ्या बोलण्यानं काय फरक पडतोय. हे माझं पर्सनल मत आहे, ते मी बोलतोय. याच्यामध्ये कोण टेम्पोवाला व्हिडिओ बघत असतं तर मग राग मानू नये. मी कोणासाठी पर्सनल नाही बोललो, माझी कोणाची दुश्मन. मला पहिल्याच व्हिडिओमध्ये कॉन्ट्रोवर्सी नाही करायची. एका व्हिडिओत मला फेमस नाही व्हायचं आहे बाई, कॉन्ट्रोवर्सी करून फेमस पण होता. मोठे यूट्यूबर, माझे सबस्क्रायबर किती आहेत? 190. मी काय कॉन्ट्रो करणार आहे,
मी काय बोललो तर कोण बघणार पण नाही आहे. म्हणजे तसं मी बोलू शकतो या व्हिडिओमध्ये काही, कोण बघणार पण नाही आहे. आणि मी काहीही बोलतोयच ते तर मला पण माहिती आहे. बट हा व्हिडिओ टेस्टिंगसाठी करतोय ना, त्यामुळं मला मग बोलावं लागतंय झक्क मारून. आता इथे सिग्नल आहे ग्रीन. हे रिक्षावाले बघा कुठे बापाच्या घरात येऊन उभे राहिले ते बघा. झाटू लोकांना तिकडे सिग्नल आहे आणि आलेत उभे राहिले इथे मध्ये रोडच्या. हे बघा एक नंबर नेम. मला शिव्या येतात त्या तोंडाला, पण मला पहिल्याच व्हिडिओमध्ये शिव्या नाही येतात. आता तसे मी एक शिवी दिले ऑलरेडी, ते मला पण माहिती आहे. हे बघा ह्यांची एक बेकार भीती वाटते. हे डेंजरस कारभार आहे यांचा. हे वरून डोक्यावर पडला बिडला असं काय, असं म्हणजे यांना बघून थोडी थोडी फत्ती है जस्ट. मित्रांनो, छोटी 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 गाडी फाटी. मी ट्राय करेन की व्हिडिओमध्ये शिव्या नाही द्यायच्या. बट कसं आहे, काय काय लोक अशी ड्रायव्हिंग करतात की तोंडाला शिव्याच येतात. तर त्याचं काही करू नाही शकत आपण. त्यामुळे कानात इयरफोन टाकायचा आणि राईट लेफ्ट न बघता सरळ सुटायचं नुसता जमावरा. हे देखो मजदूर, ये मजदूर के हाथ है क्या? लोहा पिघला के उसका आकार बदल देता है. चलो आपण पोहोचलेलो आहे नयन शेठ. व्हाट्सअप. काय को पकड़ेगा? हेलमेट पहना ना मैंने. मोबाइल है ये, मैं रिकॉर्ड कर रहा हूँ भाई. किसी का गलती रहेगा, मेरे को गलती से ठोका बेका तो दिखाने के लिए रखना.